नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुळापासून वेगवेगळे पौष्टिक असे पदार्थ पाहणार आहोत. चला तर त्यातला पहिला प्रकार पाहूया, तो म्हणजे पौष्टिक लाडू. त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी फुल्ल 1 वाटी शेंगदाणे घेणार आहे. हे शेंगदाणे 200 ग्रॅम प्रमाणामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे. अजिबात करपवायचं नाही, अगदी कुरकुरीत होईपर्यंत खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी इथं साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटी म्हणजे अगदी छोटी वाटी आहे. हे जे साबुदाणे आहे ते 50 ग्रॅम प्रमाणामध्ये साबुदाणे आहेत. आता हे साबुदाणे देखील छान असे खमंग भाजून घ्यायचे. भाजून म्हणजे पूर्ण याचं बारीक असं पीठ व्हावं इतपत आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता साबुदाणे मी इथं कढईमधून काढून घेणार आहे. त्याच कढईमध्ये मी इथं ड्रायफ्रूट्स घेणार आहे. मी इथं फुल्ल 1 वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, म्हणजे काजू बदाम मिक्स घेतलेले आहेत. आता तुम्हाला यामध्ये आणखीन काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते देखील करू शकता, पण मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहे. ते देखील छान खमंग असे भाजून घ्यायचे, म्हणजे ह्याचं देखील छान असं पीठ व्हावं इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये मी थोड्या प्रमाणामध्ये मी इथं खसखस घेतलेली आहे. खसखस आपल्याला वरून थोडीशी टाकायची आहे, त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये अगदी हलक्या प्रमाणात भाजून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये आणखीन मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं देखील 1 वाटी आहे, म्हणजे 200 ग्रॅम प्रमाणामध्ये आहे. खोबरं लगेचच करपू शकतं, त्यामुळं अगदी गॅस लो टू मीडियम साईजवरती ठेवायचं आहे आणि खमंग असं एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता हे खोबरं देखील छान असं कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे. आता हे देखील मी काढून घेणार आहे. आता आणखीन मी इथं अगदी छोटी वाटी, अर्धी वाटी मी जवस घेतलेला आहे. जवस अतिशय आपल्या शरीरामध्ये खूप गुणकारी असा हा पदार्थ म्हणून वापरला जातो. त्यासाठी आपण जवस हे नक्कीच खावे. त्यासाठी मी या लाडवामध्ये जवस देखील वापरलेले आहे. हे सगळे पदार्थ आता मी इथं भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता इथं जवस देखील अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे सगळे जे पदार्थ आपण भाजून घेतले आहे ते सगळे पदार्थ थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, पूर्ण हे अगदी हे पदार्थ जे आहेत भाजून घेतलेले ते सगळे पदार्थ थंड झाले पाहिजेत. तसंच जर गरम गरम टाकलात तर त्याला पाणी सुटल्यासारखं होईल. त्यामुळं काय करायचं, हे सगळे पदार्थ काय करायचे, थंड करून घ्यायचे. बघू शकता खोबरं अगदी मिक्सरला बारीक करण्याची काही गरज नाही. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण काय करूया, साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेऊया. होता होईल थोडा पूर्ण साबुदाणा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी बारीक अशी ही मी याची पावडर बनवून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये जवस बारीक करून घेणार आहोत. जवस देखील अगदी बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सगळे पदार्थ आपण काय करूया, एका भांड्यामध्ये काढून घेऊया. जसं आपल्याला बारीक करून घेता येईल तसं आपण हे सगळं व्यवस्थित आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याची सालं काढायची असेल तर काढू शकता, पण शेंगदाण्याच्या सालीमध्ये अतिशय पौष्टिक असे पदार्थ असतात, त्यामुळं तसंच जरी बारीक केलं तरी देखील चालू शकतं. चला तर त्यानंतर आपण हे खोबरं आपल्याला बारीक करण्याची गरज नाही, हाताने चुरडलं तरी देखील चालू शकतं. आता मी हाताने चुरडून याला मी या पदार्थामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे. इथं आपण शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स आणि जवस, खोबरं हे सगळं आपण या पदार्थामध्ये मिक्स केलेलं आहे. आता काय करूया, आपण हे सर्वप्रथम आपण हे साबुदाण्याचं जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपण काय करूया, एका भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये मिक्स करणार आहोत ते म्हणजे खजूर. मी इथं खजूर फुल्ल 1 वाटी पूर्ण याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता या पिठामध्ये आपण हे थोडं थोडं खजूर काढून घेऊयात, म्हणजे काय होईल, खजूर ह्या पिठामध्ये सगळं मिक्स होईल. म्हणजे तसंच जर खजूर आपण फिरवायला गेलं तर व्यवस्थित फिरलं जाणार नाही. त्यामुळं आपण यातले जे काही पदार्थ आहे यामध्ये थोडे थोडे मिक्स करायचे आणि खजूर पण त्या पदार्थामध्ये सगळं मिक्स होईल याकरता आपण या पद्धतीनं असं हे खजूर काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता मी सगळं यातलं थोडं थोडं जिन्नस या पदार्थामध्ये टाकून, म्हणजे या खजूरमध्ये टाकून हे पूर्ण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता सगळं हे काय झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता
पण याचे काही लाडू वळता येणार नाहीत. आता काय करूया आपण, यामध्ये 1 वाटी इथं मी काय घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे. आता आपण गुळाचे पदार्थ म्हणजे अतिशय पौष्टिक असे पदार्थ बनवणार आहोत. त्यामुळं काय करायचं आहे, गूळच वापरायचा आहे. आणि गूळ घातल्यानंतर मी पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असा हे पदार्थ जो आहे म्हणजे हे जिन्नस आहे ते पूर्ण असं हे एकजीव झालेलं आहे. बघू शकता गूळ घातल्यानंतर त्याला लगेचच काय आलेलं आहे, एक बाइंडिंग असं छान आलेलं आहे. पाहू शकता. चला तर गूळ घातल्यानंतर सगळे मी हे पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण जी खसखस घेतली होती भाजून ती देखील मिक्स करून घेऊया आणि सगळं आपण हे काय करूया, एकजीव करून घेऊया. चला तर आता लगेचच आपण लाडू वळायला घेऊया. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे मगज बी घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत. थोडे थोडे हातावरती घ्यायचे. त्यानंतर ते आपलं जिन्नस जे बारीक करून घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे. अगदी सहज आणि एका हाताने लाडू वळता येतात. इतकं मस्त आपलं हे असं अ, पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता याचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे सगळ्या पदार्थांचं गूळ घालून, खजूर घालून, ते पदार्थ इतकं मस्त असं त्याला बँडिंग आलेलं आहे की अगदी सहज एका हाताने देखील तुम्ही लाडू वळू शकता. इतकं आपल्याला हे मस्त असं हे पदार्थ तयार झालेला आहे. हे बघू शकता. चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. यामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते सगळे पदार्थ आपण उपवासासाठी खाऊ शकतो असे हे पदार्थ आहेत आणि अतिशय पौष्टिक असे हे पदार्थ आहेत. त्यामुळे हा जो पदार्थ आहे म्हणजे हे जे लाडू आहेत ते तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. आता वरून मी थोडंसं डेकोरेटसाठी म्हणजे दिसायला अतिशय सुंदर असा लाडू दिसेल यासाठी मी वरून थोडेसे खसखस टाकते आणि पाहू शकता अतिशय सुंदर असा हा लाडू बनून तयार झालेला आहे. तुम्हाला यातलाच लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवते. अगदी सहज फुटतो आणि अगदी मऊसूत असा झालेला आहे. कुणीही खाऊ शकेल आणि अगदी सहज आणि झटपट तयार होईल इतपत आपल्याला हा लाडू बनून तयार होतो. लक्षात ठेवा ह्याला कुठलाही पाक वगैरे बनवलेला नाही तरी देखील अतिशय खुसखुशीत मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू बनून तयार झालेला आहे. असा लाडू जरूर बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रकार दुसरा, तो म्हणजे आंबावडी. चला तर उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन चालू आहे तर आंबावडी तर झालीच पाहिजे. त्यासाठी मी इथं बघू शकता मी इथं एक आंबा घेतलेला आहे. आंबा कितपत घ्यायचा हे तुम्ही तुमच्यावरती प्रमाण ठेवू शकता कारण आपल्याला इथं त्याचा जो गर असतो तो फुल्ल 1 वाटी गर निघायला हवा. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्याचा गर काढून घेऊ शकता. मिक्सरला बारीक करून घ्या. अगर चाळणीमध्ये त्याला थोडंसं प्रेस करून घ्या. पण हा आपल्याला फुल्ल 1 वाटी गर हवा आहे इतपत इथं लक्षात ठेवा. चला तर त्यानंतर आपण गर काढून घेतलेला आहे. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी फुल्ल 1 वाटी इथं तूप टाकणार आहे. तूप पूर्ण वितळलं की लगेचच आपण यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा अगदी कमी प्रमाणात घेतलेला आहे. म्हणजे अगदी छोटी वाटी जी असते त्या वाटीने मी अर्धी वाटी म्हणजे इथं रवा घेतलेला आहे. म्हणजे एक 2-3 चमचे फक्त रवा घेतलेला आहे. रवा जास्त वापरायचा नाही. त्यानंतर मी इथं फुल्ल 1 वाटी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ मात्र मी जास्त घेतलेलं आहे. आता हे सगळं काय करायचं, छान असं खमंग भाजून घ्यायचं. सर्वप्रथम आपण रवा पूर्ण छान खमंग भाजल्यानंतर आपण हे बेसन पीठ टाकायचं आहे. आता बेसन पिठाला पूर्ण असं फसफस करून वरती येतो. जेव्हा हा बेसन पीठ असं पूर्ण फसफसल्यासारखं होतं तेव्हाच ओळखून जायचं की हे पीठ छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा जेवढं आपण हे पीठ भाजून घेऊ तेवढी आपली ही वडी जी बनणार आहे ती अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत बनणार आहे. आता कलर देखील पिठाचा पूर्ण चेंज झालेला आहे. याचा अर्थ पूर्ण हे पीठ भाजलं गेलेलं आहे. आता पूर्ण पीठ भाजल्यानंतरच आपण आंब्याचा जो गर काढून घेतलेला आहे 1 वाटी तो यामध्ये मिक्स करायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता या पिठामध्ये जेव्हा आपण हा आंब्याचा गर टाकतो तेव्हा लगेचच हे मिश्रण चेंज होतं म्हणजे पूर्ण असं घट्टसर बनायला तयार होतं. आता काय करायचं आपण ह्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ फुल्ल 1 वाटी घातलेला आहे. म्हणजे जे काही मी यामध्ये प्रमाण वापरलेलं आहे सगळं 1-1 वाटी वापरलेलं आहे. फक्त रवा तेवढा थोडासा कमी प्रमाणात घातलेला आहे. आता काय करायचं बघू शकता यामध्ये अतिशय खुसखुशीत आणि अगदी तोंडात विरघळेल अशी वडी बनवायची आहे. त्यामुळे आपण यामध्ये फुल्ल 1 वाटी दूध टाकायचं आहे. बघू शकता दूध टाकल्या त्याचं पूर्ण बँडिंग जे आहे ते पूर्ण चेंज होतं. बघू शकता आता आपण काय करायचं एकसारखं हलवत राहायचं
आणि हलवून म्हणजे काय होईल म्हणजे गूळ टाकलेला आहे, त्यामध्ये दूध टाकलं ना तर पूर्ण गूळ पण विरघळायला मदत होते आणि अतिशय असे म्हणजे एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही वडी बनण्यासाठी दुधाचा वापर तर नक्की करायचा. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक 5-10 मिनिटं आपण तसंच हे गॅसवरती एकसारखं परतवत राहायचं, म्हणजे पूर्ण घट्टसरपणा त्याला यायला हवा इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता त्याला थोडं-थोडं जसजशी उष्णता लागेल तसं-तसं ते जे जिन्नस आहे ते पूर्ण असं एकजीव होण्यासाठी मदत होत आहे, म्हणजे घट्टसर बनत आहे. आता त्यामध्ये वेलदोड्याची किंवा जायफळची पूड टाका. मी यामध्ये जायफळची पूड टाकलेली आहे 1 चमचा. आणि त्यानंतर आपण इकडं आता वड्या पाडायला घेणार आहोत. त्यासाठी मी एका ताटाला काय केलेलं आहे, पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे आणि लगेचच गरम-गरम असतानाच हे जे आपलं पदार्थ तयार झालेला आहे, तो पदार्थ त्यामध्ये लगेचच मिश्रण जे आहे ते लगेचच त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि एकसारखं त्याला काय करायचं, पसरवायचं आहे. पसरवून त्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे वडीसाठी सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता कोणतंही तुम्ही त्यामध्ये कटर वापरू शकता आणि एकसारखं ह्याला वडीला सेट करून घेऊ शकता. गरम-गरमच असताना व्यवस्थित असं थापून घ्यायचं, म्हणजे काय होईल, थंड झालं की हे मिश्रण थापता येणार नाही. याकरता गरम-गरमच असताना हे मिश्रण थापून घ्यायचं. तुम्हाला हाताने जर व्यवस्थित थापता येत असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. आता मी इथं हाताने व्यवस्थित असं हे वडीसाठी सेट करून घेतलेलं आहे. अजून मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण याला काय करूया, वडीला त्याला आकार देऊया. म्हणजे एकदम हे मिश्रण थंड झालं ना तर अजिबात वड्या व्यवस्थित पडणार नाहीत. याकरता मी काय केलेलं आहे, त्याला आकार देऊन ठेवलेला आहे आणि पूर्ण 1 तास मी याला तसंच ठेवून दिलेलं आहे. 1 तासानंतर आपण बघू शकतो, 1 तास झाला ना की लगेचच आपण ह्या वड्या काढून बघायच्या. 1 तासानंतर ह्या वड्या अतिशय सुंदर अशा निघलेल्या असतात. बघू शकता अजिबात कुठेही ताटाला चिकटलेलं नाही. म्हणजे जे काही आपण मिश्रण बनवलं ते अजिबात मिश्रण कुठं ताटाला चिकटलं नाही. याचा अर्थ ही वडी अतिशय सुंदर अशी बनलेली आहे. पाहू शकता. आता तुम्ही ह्या सगळ्या वड्या काय करायच्या, आपण इथं काढून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता अतिशय मस्त असं ह्याला बँडिंग आलेलं, अतिशय सुंदर असं ह्याला टेक्स्चर आलेलं ही आंबा वडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही आंबा वडी मी फोडून देखील दाखवते. अगदी सुंदर अशी ही वडी बनलेली आहे. कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि या सीझनमध्ये तर आपण ही आंबा वडी तर बनवून खाल्लीच पाहिजे. चला आता त्यानंतर आपण प्रकार तिसरा पाहूया, ते म्हणजे गहू पीठ आणि डिंक वापरून अतिशय पौष्टिक अशी वडी बघूया. चला आता त्यासाठी मी इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं 1 वाटी इथं डिंक घेतलेला आहे. डिंक अगदी गोल-गोल अगदी बारीक असा डिंक असतो तो घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या वाटीने डिंक घेतला त्याच वाटीने 2 वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी इथं तूप घेतलेलं आहे. जे काही प्रमाण आहे ते आपण सगळं एकसारखं घ्यायचं आहे. फक्त मी इथं गहू पीठ मात्र 2 वाटी घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे सगळं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण आपल्या ह्याच्यावरती पण ठेवू शकतो. पण हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे ते योग्य आहे. त्यानंतर मी इथं सर्वप्रथम काय करणार आहोत, डिंक जो आहे तो डिंक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि त्याची पूर्ण अशी पावडर बनवून घ्यायची. लक्षात ठेवा होता होईल तेवढं ही बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तुम्ही इथं हा डिंक भाजून नंतर देखील याची पावडर बनवून घेऊ शकता, पण मी असंच हे बनवून घेतलेलं आहे. आता वडीसाठी आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. ताटाला मी थोडंसं तूप लावून ठेवलेलं आहे. आता त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि तूप टाकायचं आहे. तूप सगळंच एकदम जे आपण 1 वाटी घेतलेलं आहे ते सगळं टाकायचं नाही. थोडं-थोडं प्रमाणात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. आता तूप थोडंसं कढलं की लगेचच आपण यामध्ये पीठ टाकायचं आहे. म्हणजे गहू पीठ आपण जे घेतलेलं आहे ते पीठ टाकायचं आहे आणि लगेचच एकसारखं हलवत राहायचं आहे. जसं पीठ भाजत जाईल तसं आपण थोडं-थोडं तूप यामध्ये मिक्स करत जायचं आहे. लक्षात ठेवा एकदम जर तूप टाकला तर काय होईल, पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि पीठ जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर आपली वडी देखील व्यवस्थित बनणार नाही. त्याकरता आपण काय करायचं, थोडं-थोडं तूप टाकून आपण मस्त असं एकदम खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन लाडू बनवताना बेसन पीठ जसं भाजतो तसंच आपली ही प्रोसिजर करायची आहे. व्यवस्थित असा खमंग असा वास येईपर्यंत आणि त्याचा कलर मस्त असा खमंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे गहू पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आता मस्त असं त्याला बँडिंग आलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ
पीठ हे छान खमंग भाजलं गेलेलं आहे. अगदी सुगंध असा छान मस्त सुटला की ओळखून जायचं की पीठ हे भाजलं गेलेलं आहे. आता पीठ छान भाजलं गेलेलं आहे. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये काय करायचं आहे, जे डिंक आपण बारीक करून घेतला होता तो डिंक पूर्ण यामध्ये मिक्स करायचा आहे. डिंक मिक्स केला की लगेचच ते पीठ फुलून येतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते. अगदी म्हणजे डिंक काय होतो या गरम पिठामध्ये टाकल्यामुळे लगेच फुलला जातो, बघू शकता. आणि त्यामुळं आपण हे जे पीठ हलवत असतो त्यावेळेस डिंक हा त्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित अगदी गॅस मंद ठेवून थोडं थोडं तूप असेल तर टाकून लगेचच आपण हे सगळं काय करायचं आहे, मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये डिंकाच्या गुठळ्या होणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची आहे. आता पूर्ण हा डिंक पण भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ. गूळ आपण एक फुल्ल 1 वाटी घेतला होता तो सगळा यामध्ये मिक्स करायचा आहे. सगळं हे जे काय आहे ते एकजीव करून घ्यायचं. थोडंसं गॅस मंद करायचा आणि पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं. आता पूर्ण सगळं एक झालेलं आहे. बघू शकता गूळ देखील या गरम पिठामध्ये विरघळला गेलेला आहे आणि लगेचच आपण जे तूप लावून ठेवलेलं ताट आहे त्या ताटामध्ये लगेचच ट्रान्सफर करायचं आणि गरम गरमच असताना हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा अगोदरच आपण ह्या ताटाला तूप लावून ठेवायचं आहे, कारण हे पीठ जे असतं म्हणजे हे जे मिश्रण आहे ते थंड झालं तर अजिबात ह्याची वडी पडणार नाही. कारण यामध्ये आपण गहू पीठ आणि डिंक वापरलेला आहे. डिंकाला जर हवा लागली तर लगेच ते घट्ट होऊन येतं. त्यामुळं काय करायचं अगोदरच आपण ही प्रोसिजर जी आहे ती फास्ट पण करायची आहे आणि मी जे आपण वडी पाडणार आहोत त्या वडीला आपण म्हणजे जे ताट वापरणार आहोत, जे कटर वापरणार आहोत ते लगेच पहिल्यांदाच आपण सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप लावून सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता मी मिश्रण पूर्ण पसरवलेलं आहे. गरम असतानाच याला आकार देऊन ठेवायचा आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण ही वडी काढून घ्यायची आहे. आता बघू शकता मी पूर्ण हे मिश्रण लगेचच थंड होऊन येतं, कारण यामध्ये डिंक वापरलेला आहे. जास्त वेळ लागत नाही. लगेचच हे वडी सेट होते, लगेचच थंड होतं मिश्रण. आता बघू शकता थंड झाल्यानंतर आपण ही वडी काढून पाहायची आहे. बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे. म्हणजेच गूळ पापडी इथं आपली ही तयार झालेली आहे. ही वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक अशी वडी असणार आहे. त्याचकरिता तुम्ही ही वडी जरूर बनवून पहा आणि कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका. इथं जे काही प्रमाण आपण वापरलेलं आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे, कारण हे प्रमाण वापरून जर तुम्ही वडी बनवला तर अतिशय सुंदर अशी वडी बनवून तयार होणार आहे. बघू शकता मी यातलीच तुम्हाला एक वडी फोडून देखील दाखवते. यामध्ये आपण डिंक वापरलेला आहे, त्यामुळं तर ही जी वडी आहे ती अतिशय पौष्टिक आहे आणि अगदी सहज बनवता येते. जास्त पदार्थांची गरज पण लागत नाही. चला तर ह्या सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.